सज्जन कुठे आहे? बोलवा की त्याला. त्याला भूक सहन होत नाही बर का. हा वय वय वय. ए अबे बोलव ना सज्जनरावांना. हा बोलवतो ना. अहो ते आंघोळीला गेले होते म्हणून. आंघोळीला? आणि आता मी बघून येते बरं. नाही नाही नाही, तुम्ही काय लावता जेवणावरून, मी बघतो ना. काय रुसले बिसले काय सज्जनराव, काय किंवा रुसतील कशा पाई काय? त्याच्या खोली सगळं व्यवस्थित आहे ना? हा, खोलीचं काही टेन्शनच नाही ना. खोली एकदम फिट अँड हिट आहे. लते तू कुठे चालली? ते अगं तू आता या घरातून बाहेर जाशील ती सासरचा उमरा वलांडण्यासाठीच. नाहीतर काय, आता पाऊल ठेवायचं ते नवऱ्याच्याच घरात. नाहीतर काय. तुम्ही करा ना सुरू, जावई बापू येते. ए वाडा ग. आता असं कसं? पहिला जावाय बापूचा मान, ते आल्याशिवाय आम्ही कस काय सुरुवात करणार? मग आता पप्पा पण लई चिडतील माझ्यावर. अगं तू आता या घरातून बाहेर जाशील ती सासरचा उमरा वलांडण्यासाठीच. आता पाऊल ठेवायचं ते नवऱ्याच्याच घरात. काय झालं? 2 पावलं चालली की थकली का? हे बाय, नको करू विचार आता. हे जर खरं आले नाहीत ना जेवायला, राडा होईल तिकडे. काय नाही तर बापून त्रास तर वाचव. हा पप्पा. नाही ना पप्पा. हा ना, चुकलो ना पप्पा. सॉरी ना पप्पा. आता हा येतो ना पप्पा. हा येतो मी.
अहो लहान आहात का तुम्ही? हे लग्न बघून मला बी वाटायला लागलं लग्न करावं म्हणून. कर की मग. कुणाश? तुला काय कोणी मिळेल. पण मला जो पाहिजे तो मिळेल का? कोण पाहिजे तुला. तू. तुला कळत नाही का मुद्दाम करतोस तू? आता तरी बोल की आय लव्ह यू. तू बोलली नाहीस मला. काय? आय लव यू. मला नाही आवडत. कोण? मी का बोलायला? बोलायला. हो म्हणजे मी आवडते वय. तुझ्यात न आवडण्यासारखं काहीच नाही. अरे मग बोल की घडा घडा. आवडते तर आवडते. बोलायला कायला पाहिजे. मग समोरच्याला कळणार कसं मनातलं? समजून घेतलं पाहिजे. नाही समजत मला तुझ्या मनातलं. मनातलं समजत नसेल तर संसार कसा करणार. आई आप्पा बघ कधी काही बोलावं लागत नाही त्यांना. सगळं समजतं त्यांना एकमेकांच्या मनातलं. न बोलता असं पाहिजे प्रेम. मला कळतंय तुझ्या मनातलं. बोल ना. अहो असला उथळपणा मला नाही जमत आणि आवडत बी नाही. प्रेम व्यक्त करावं माणसानं. अहो आपलं लग्न येऊ द्या. माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. मला जरा वेळ द्या. आई म्हणते लग्न झालं की सगळं होतं आपाप. नुसतं म्हण ना. त्यानं काय होणार आहे? आणि हे बोलण्यासाठी तुम्ही मला निरोप धाडलात? अहो ही वेळ आहे का? नव्या नवरीनं घराचा उंबरा ओलांडायचा नसतो. तुम्ही ओलांडायला लावला. अहो मी चोरून खोटं बोलून आले. तिथं घरी सगळ्यांना कळलं तर काय वाटेल? उगा खुळा नाट डोक्यात ठेवून घरच्यांसमोर लाज वाटेल असं नको वागायला. प्लीज असं नका ना वागू. आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. अहो आपण टीनेजर आहोत का? अख्खं आयुष्य पडले की प्रेम व्यक्त करायला. प्रेम व्हायचं तेव्हा होईल. तसं बी प्रेमाला शब्दांची गरज नसते. ते कळतं वागण्यातून. तुम्हाला बी कळेल. चला आता सगळे खोळंबलेत तिथं. पप्पांचा पण फोन आला होता. इथे तुम्हाला बोलवायला अभिमन्यू आला होता, मी नाही. तेवढं फक्त लक्षात ठेवा. घरी माझा फोन. माझा मोबाईल कुठे आहे? मला मिस कॉल देते का? अहो मी फोन नाही घेऊन आले माझा. पप्पा आता पप्पा हाणणार मला. तुम्ही व्हा पुढं, मी शोधते. आणशील ना? हो हो प्लीज प्लीज तुम्ही लवकर जा. मी आणते, मी शोधते. हे पाय कामिनी तू नको काढू हा विषय. माझ्याकडनं फटकन काय तर बोललं जाईल. मनस्थिती नाही माझी सध्या. तो सज्जनराव झालं का? काय?
अहो, बोलली का? बोलली ना. चला. थांबा. मिठी मारून बोलली. हा? हा. आणि काय? अहो पापी घेतली गालाची. काय राव, मी झेलतोय म्हणून काही भपारा देता काय? अहो खरंच ना. आणि सगळंच काही खरं सांगायचं नसतं. हेमा जहागीरदार त्या शेजारी आहेत. त्या फोन उचलत नाही. मंगळसूत्र आणलं होतं. तुम्ही माझ्या बरोबर या. रड्या खरं सांगते रड्या. हो. झालं का? काय झालं? नाही, या ना. या. येड्या. कुठं जायचंय? हे पंगत आहे की तिकडं? मी नेतो ना. हा, जा 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 चल. या. पप्पा ते कसं व्हायचं हो आपल्या लतीचं? हो ना. चला. कुठं? थांबा की जरा. लतीला तरी येऊ दे. बाई लग्न आधी उमरा ओलांडायला नको होता तिनं. मनात धाकधूक वाढतीच आहे बाई माझ्या. हे बघा, मी जग्याशी बोललेलो आहे. आब्या पण सारखा फोन करतोय त्याला. सगळं नीट होईल, काळजी अजिबात करू नका तुम्ही. या पाय, या त्यांच्या सासूबाई. लते तू जाय 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 जाय. हा काय? यात मंगळसूत्र आहे. दे दे. हो खरं मी नाही मागवलं हो. हेमा जहागीरदारांनी मागवलंय. या. मामी आले तर. हा, अरे बसा बसा. वाढे. यावर सही करा. पैसे उधारीवर आहे. मला ना काही कळतच नाही. काय गरज आहे दागिने करायची आता एवढी पैशाची नड असताना? हो ना, कमीत कमी सांगायला तर पाहिजे होतं. मला ना तिचं हेच आवडत नाही. नुसती दागिन्यांची हाव. तरी बरं लग्नामध्ये मडवलं होतं तिला दागिन्यांनी. गालत तर कवाच नाही. मग घ्यायचे कशाला? कपड्याची शोभा वाढवायला. जाऊ दे हो, सोडा आता. सोडतच तर आलेलो आहोत. पण हिला कळायला नको का? सणावाराला घेतोच की आपण. शिवाय इथं ऊस वाढला की हिच्या अंगावरचे दागिने पण वाढतात. पण आता प्रसंग काय, आपण वागतो काय? जाऊ दे बाई, हे ना लॉकर मध्ये ठेवून देते. उगा इकडे तिकडे पडायला नको बाई. होय आले सांगते बाई. हे काय आहे? तुमच्याकडे दिलं का त्याला? ही वेळ आहे दागिने घ्यायची. उधारीवर घेतले. अगं पण घरात काय चाललंय माहित आहे ना तुला? हे समजून वागा बसून बाई. बोलायची वेळच आणू नये. देते परत. लतीचं लग्न झालं ना का लगेच परत देते. काय मग?
तुझ्या मनाला पटत असलं तर. चुकलं वाटतं. आओ हॅलो, अरे गणमन्या, सासूकडे कशाला दिलं तू ते? कोण डब्बी पोरगी? लती. नाही ठेवून नाही घेता यायचं आता मला. आणून देते परवा तुला परत. मूर्ख कुठला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. करा सुरुवात. थांबा थांबा. अहो नवरीला बी बसवा जेवायला. लते बस ग तू. अगं नाही नको आजे, मी बसेन नंतर. अगं बस, तू बसली म्हणजे जावाय बापूला बी डोळगा जास्त जातील. काय जावाय बापू. अहो पंक्तीत बसायचं कशाला? अहो पंक्तीत वाढायचा आग्रह करावा. आणि तसंही तिने वाढलं तर 2 घास जास्त जातील ना पोराला. आणि आता ना तिने रात्रीचं जेवण बंदच केलं पाहिजे. अहो वजन बघा ना तिचं. अजून वाढलं तर कसं दिसन बाई ते? अहो शोभत नाही बाईच्या जातीला. आई कर रे तू सुरुवात. आहो बसा जेवायला. करा सुरुवात. सगळं नीट चेक केलं ना बाबू? होय, एकदा क्रॉस चेकच करतोय. पाहण्याची इच्छा. ते एक्स्ट्रा सत्रांच्या सांगितलं होतं, त्याचं काय झालं? सांगितलं होतं त्याला मी आणणार आहे. येईल ना बाबा, नाही तर जाऊ आपणच घ्यायला. थांब मी एकदा फोन करतो त्याला. हां नुसतं अक्षता टाकून काय होतं? बघतो बघ की कसं माझ्याकडे चुरून चुरून लब्बाड. बस झालं की आता नुसतं बघणं बघणं बघणं. प्रपोज कधी मारणार आहे तो तुला? करेल ग उद्या मला प्रपोज तो. नक्की का? हा मग. ए पोरी, उद्यासाठी काय ठेवणार आहे का नाही? हातातलं टाक पहिला. टाक. चला चला सगळ्यांनी जेवून घ्या. आमची झाली जेवण. पाहुणे गेले तसे आम्ही जेवून घेतलं. हे दोघं नव्हते ना तेव्हा, पाहुण्यांची सोय करायला गेले होते. आय पोरं सकाळपासून राब राब राबतात. ए पोरांनो, चला घेऊन घ्या. अहो हे उरकून घेतो मग बसतो ना बापू. हे नंतर करता येईल. पोटात आग पडली असेल. चाल. आईला आग तर पडली खरी पोटात. मग चला ना जेवून घ्या. अगं ते यांच्या पोटात भूकमुळे नाही पडली आग. घंटी वाजली असं आता. हे मी तोंड दिलंय म्हणून चालवायलाच पाहिजे असा काही नियम नाहीये. बाणावर राहा जरा सुनबाई. पोरं चला 2 घास खाऊन घ्या. चला आब्या, काय ह्याला पोटाला शिक्षा देतो रे? मामी त्याला सवयच आहे उगा भूक मारायची आणि मग म्हणायचं फिटनेस. ए भूक मारत नसतो मी, लिमिट मध्ये जेवतो. हा बरं तेच ते. आता ये आणि मग जेव लिमिट मध्ये. चाल. चला चला जेवा चला. अबे जाय तू जेवायला. सकाळ धरून हाताला उसन नाही तुझ्या. हं? मी जरा जाऊन येतो. ए तू कुठे चालला? अरे महत्वाचं काम आहे, आलो ना लगेच. नको ना आज. तू बस पानावर, मी असा गेलो ना असा आलो. दादा अरे कार्य आहे उद्या.
अरे काही नाही होत, आलो मी लगेच. अरे नको. 2 मिनिटात येतो. कुठं घरी चाललोय. बसायला का? तुम्ही पिऊन पडलात ना, कोणी येणार नाही उचलायला. सरक बाजूला. आव, तुम्ही कसं बोलता बरं? मला मी बायको आहे ना लग्नाची. वागली का कशी तू? आणि केलेल्या चुकांची पुन्हा कशाला आठवण करून देते बाई? हं? जाऊ दे मला. कसं बोलता तुम्ही मला? तुम्ही ना नेहमी असं करता. हे मे जरा शांत राहा ना. लग्नघरात भांडतात होय आशू. हिला कळतं का? अरे कसं बोलतो तू? आलो मी. आशू, मी जेवले नाही अजून. सगळ्यांची जेवण झाल्याशिवाय जेवणार नाहीये ती. तू जेवायला थांबला नाही तर मी बी जेवणार नाही. आलो ना लगेच मी. नको ना दादा, माझ्यासाठी प्लीज. अरे आज एक दिवस नाही गेलं तर नाही का चालणार? तुझ्या आवडीची डुबुक वड्यांची आमटी आणि कांद्याची चटणी केली आहे. असं नाही म्हणायचं या पोरीला. आवडीची डुबुक वड्यांची आमटी आणि कांद्याची चटणी केली आहे. हे, त्यात लसणाच्या पाकळ्या घातल्या ना. हा मग चल हात धुवून घे, मी आले. आम्ही आलो लगेच. अभ्या, म्हणून मला तिला ना सून करून घ्यायची होती. पाय, मायने कशी सगळ्यांची मनं जिंकती. उद्या तिच्या डोक्यावर अक्षता पडल्यावर तरी थांबल का तुझं हे? जाय जेव जाय. तुझं नवरा तुझं ऐकत नाही, पण त्या डब्बीचं मात्र ऐकलं बरं का. म्हणूनच सांगते, ती जे जे करते ना ते सगळं केलं पाहिजे तुला. मला कुठे येतोय स्वयंपाक? अभ्यानं तर लग्नाचं बोल. लग्नाची तयारी जोरात चालू आहे. अभ्या पुढवून समज करतोय. कस काय? आभ्यान पैसे उभे गेले काय? माहिती नाही, पण अभ्या सगळं असू द्या. उद्या एकनाथकडे जा, त्याला तोंड दाखवून ये. काय हवंय नकोय ते विचारायचं. उद्या आम्हाला मीटिंग आहे. आला आबा, पत्रिका आली का? कोण आलता? तसं नाही, पण पत्रिका नाही तर तुम्ही आम्हाला शिकवणार आहे का? तुम्ही आम्हाला जन्माला नाही घातलं, कळलं? जा म्हटलं ना की जायचं. पण आबा मान ठेवायला पाहिजे होतं त्यांनी तुमचा. फोन आला ना, बस झालं. जरा डोकं वापरायला शिका. त्या बापूचं गुडविल आहे गावामध्ये. तो नुसता पत्र वाटत नाही, माणसं जोडतो. आणि हेच जमलं पाहिजे. गावातलं लग्न आहे तेव्हा स्वतःहून चौकशी केली पाहिजे. मदत करा, नका करू, पण तसं दाखवा तरी. घुसतंय ना टकुऱ्यामध्ये. आणि आज ह्या एक कलमी कार्यक्रम असल्यासारखं त्याच्या मागे हात धुवून लागू नका. काय भविष्यात राजकारणात यायचंय, माणसं जोडायला शिका. कधी बी कामं येतात ती माणसं आपल्याला. गावाला वाटलं पाहिजे निंबाळकर आहेत म्हणून. आणि हो, लग्नाला जाताना नुसता हात हलवत जाऊ नका. आहेर बिहेर घेऊन जा, हारतुरे घेऊन जा. काय आणि आबांनी शुभ आशीर्वाद दिले म्हणून सांगा. जाईल ना लक्ष? येतो. काय मग? काय न्यायचं टुनटुनसाठी? डुबुक वड्या बघून तोंडाला पाणी सुटतं. पाय, मी केलेल्या जेवणाला बघून नका बोलू कधी असं. तू बी कर असा स्वयंपाक. तुला बी म्हणाल मग. करते की. तुम्ही थांबा की घरात मग खायला. थांबता का? अरे काय तुझी वट 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 वट, तुझी किरकिर किरकिर म्हणून खाल्लेला काही अंगाला लागत नाही. तुझ्या बी
वहिनी अहो असू द्या ना. आशू पोटभर खा रे. लती वाढ ग. वाढ वाढलं ते 2 पोळ्या जास्तच वाढ. कवानवधी आनंदाने जेवतंय माझं पोट. जणू की लहान लेकरूच नाही. बोलतात तो अशी आहे जसं घरी खायलाच देत नाही मी. ए फेकुळे पोकळ बांबूसारखी उभी नको राहू बाई. पाणी दे पोरांना. नको वाढू त्यांना. लती तुला माहित नाही का खात नाहीत भाऊजी गोड. आज खाईल तो. खा रे. नाही नको. नाही नको नको. रातच्याला गोड खाल्लं ना की चरबीच वाढते बघा. मी तर नाहीच खात. अभ्या तू बी नको खाऊ. ए फेकुळे तू झोपायला का बरं जात नाही. जागरण केल्यानं ना डोळ्याबद्दल काळं काळं होतंय बघ. अगं बाई आत्याबाई तुम्हाला काय ती माझी काळजी आहे बघा. बरं झालं बोललात तुम्ही. आता ना मी मेडिटेशनच करते बघा. माइंड बी फ्रेश होते आणि बॉडी बी एकदम रिलॅक्स. एक घे. नको थँक्यू. अग लती कशाला आग्रह करती. नाही खाणार भाऊजी. तू गप ग. हे मी एखाद दिवस खाल्ल्याने काही होत नाही का रे. वाढू. नको. उद्यापासून मी नसन आग्रह करायला. झालं रे. आज माझा शेवटचा दिवस आहे घरातला. मग काय मी बी जाईल आणि तुझी दुश्मन बी. दुश्मन आहे तर आग्रह कायला करती. माझ्या मनात कधीच नव्हती दुश्मनी. अरे हा हा लते तू मैत्री म्हणून वाढ, तो दुश्मन म्हणून खाईल. तसं बी म्हणतात ना, दुश्मन के हाथ का भी मीठा लगता है. हं? काय वाढ 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 तू वाढ. तू एवढा काय याला ताणतो रे. अहो मामी उद्या त्याचा दुश्मन जाईल ना घरातून. मग काय तो कवा बी येऊ शकतो आणि काय बी खाऊ शकतो. त्याला दुश्मन काय म्हणती ग. मग काय म्हणणार. बघा ते आता भांडत असतात दोघ जण. दुश्मनच तर झाले. तू मग ते बोललंच पाहिजे असं आहे का कुठं. गप बसते. उद्या नंतर मी नसन. त्यामुळे जितकं भांडायचं ते आजच भांड रे बाबा. उद्यापासून मी इथं नसन. त्यामुळे गपचूप सकाळ संध्याकाळी इथं चक्कर टाकायची. आई बापूंना काय हवं नको ते विचारत जा रे. इथं कोणी नसणार ना. बापूंचा स्वभाव तर तुला ठाव आहे. आतल्यात सगळं सहन करतील पण कुणाला काहीच सांगणार नाही. नाही ती पण स्वतःहून कधीच मदत लागली तर सांगणार नाही. ते मुलगा मानतात रे तुला. त्यामुळे त्यांना काही बी लागलं ना तर येत जा. काय उगा माझा राग त्यांच्यावर नको काढू तू. बघता बघता पोरगी निघाली सासरला. अरे काय कमाल आहे तुमची. एवढी रडारड कशाला. अर्धा लाडू खाईन मी.
अहो डाएट मोडणार तुमचं. नाही नाही, एका लाडवामध्ये 500 कॅलरीज असतात. ए गब्दुल्ले, अगं उद्या पाठवणी आहे ना तुझी, मग आज आब्याला द्यायचा तेवढा त्रास दे की. असं म्हणते ते वाढ 4-5 लाडू अजून, आणि खाल्ल्याशिवाय उठू नको दे याला अजून. वाढ वाढ. ए दादा, अर्धा म्हणलं मी. अर्धा काय, एक कॅन पण काय, वाढ 4 लाडू. ए येडी आहे का तू? अर्धा म्हणलं मी, अर्धा. कळतं का? अर्धा. वाढ. अर्धा म्हणजे अर्धा. बरं आहे. थँक्यू. देतो अर्धा. हा म्हणजे उद्या परत गोडाचा आग्रह नको ना, म्हणून. आता कसं वाढत होतं ते. काय लग्नानंतर माझी लतुडी मला रोज आय लव्ह यू बोलल ना, ए हा पण नाही बोलतोय. उद्या तू माझी आणि मी तुझा होणार आहे. कधी एकदा तुला बघतोय असं झालंय मला लतुडे. आय लव्ह यू. गुड नाईट. झोपा नीट. हा, परवा सकाळी आपण आपल्या घरी उठलो ना की तू मला बोलायचं. हा आहो, ऐकलेत का? आय लव्ह यू. काय ग, काय केलंस? गव्हाची खीर. बापूंना लई आवडती ना. बापू पाणी वाचलंय. आलो आलो.
बापू, बापू, तू का झोपली नाही अजून? कारण मला माहित होतं की तुम्हाला झोप येणार नाही. असं काही नाही काही. चल, तू झोप. उद्या लवकर उठायचं ना. मी बी आता झोपतो. सासरी जायच्या आधीच विसरलात मला. म्हणजे माझ्या हातची खीर खाल्ल्याशिवाय तुम्हाला खरंच झोप येणार बापू? सवय करून घ्यायला पाहिजे मला तू नसण्याची. सवय करा ना, पण उद्यापासून. आज मी आहे ना, मग घ्या की माझ्या हातची खीर. कशी आहे? लय भारी, सगळ्यात भारी. खरंच ना, की उद्यापासून मी नाही म्हणून असंच उगाच बोलताय? अगं नाही काही, खरंच भारी झालीये. लते, बापूंचीच लाड करणार का? त्यांचीच काळजी तुला? हा? मला खीर बी नाही खाऊ घातलीस. हे आहे, उगा काय बी नको बोलू. बापू तर मला बरं वाटावं ना म्हणून उगा कौतुक करताय माझं. हे बाई, तू आणि तुझे बापू तुम्ही दोघं काय बी करा, मला काय तुमच्या भांडणात ओढू नको बाई तू. अरे लते, उगत कौतुक नाही, खरंच लय भारी झाली खीर. मग घ्या की. तुम्ही दोघं असे शांत का झालात? लते, अगं तुझ्यासारखी समजूतदार पोर आहे म्हणून आमची अर्धी काळजी कमी झाली पाहिजे. पण माझी काळजी तर वाढली ना. का? एवढी धावपळ करताय बापू. या धावपळीच्या नादात तुम्ही औषधं वेळेवर घेताय ना. हा म्हणजे काय? बर, पण उद्यापासून मी नसणार याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही वेळेवर औषधं घेणार नाही. रोज रात्री मी फोन करणार आणि रात्रीच्या औषधाच्या वेळेला तर बघा व्हिडिओ कॉलच करणार तुम्हाला. आय, तू पण जरा स्वतःची काळजी घे. उगा तायडे बरोबर भांडत बसू नको.
आणि गंगीला तेवढं रोज खाऊ घालशील ना, बँकेत जायच्या आधी रोज मी तिला द्यायचे खायला. ते आता तू या घरची काळजी करायची नाही, तू आता तुझ्या नवीन घरची, नवीन संसाराची काळजी करायची. काय ग, काय झालं? आई बापू, एक बोलायचं होतं. मला तुम्हा दोघांना एवढंच सांगायचंय की तुमच्यासारखे आई वडील मिळायला नशीब लागतं. आणि खरंच मी लय नशीबवान आहे. येडी का खुडी तू, उलट आधी म्हणायला पाहिजे, पांडुरंगाच्या कृपेनं तुझ्यासाठी सुंदर आमच्या पोटी जन्माला आली. मारू नको ना पप्पा, पप्पा नको ना मारू. लतू, आय लव यू. बोल ना बाबू, तू हवीस मला. हा पप्पा, कुठे गेलेत पप्पा? नाही ना पप्पा. ओके पप्पा. एवढी मागताय तू दे की एक पप्पी. मला नाही येते असं सगळं, मी शिकवते ना तुला. ती बघ, अशी द्यायची पप्पी. काय नाही लांब ग. तू गेल्यावर मला गोडाची वाटी कोण देणार करून? पोरीच्या जातीला एवढा हट्टीपणा बरा नाही बाई. ही पोरगी नाही, पोरगा ये माझा. मग मी तुमच्याच दोघांजवळ थांबते ना, उगाच कशाला लग्न बिग्न. अगं आत्ताच ठरलं ना की शुभ बोलायचं म्हणून. तू ज्या घरात जाशील ना पोरी, त्या घराचा स्वर्ग करशील बघ, माहिती आहे मला.
एवढ्या रात्री जागा काय? आता हीच दिसायची बाकी होती. झोपला नाही का अजून? काय प्रॉब्लेम आहे तुला? सहज विचारलं. आणि तू एकटी कायला आली बाहेर रात्रीची? झोप येत नव्हती म्हणून बाहेर आले. तू जाय, मी बघते माझं माझं. तसं बी दुश्मनाच्या झोपेचं तुला काय? अभ्या, एक विचारू का? तुला मी खरंच दुश्मन वाटते का रे? नाही, ते असंच तोंडून निघून गेलं. असं कसं? जे मनात होतं तेच तोंडावर आलं ना? गावातले चिडवायचे सगळे, मला नाही आवडायचं. लोक लाख चिडवतील, आपल्यात असं काही होतं का कधी? नाही, मैत्री होती चांगली. हो ना, मग एवढं मोजून मापून का वागायला लागला? 10वी नंतर तर अचानक बोलणंच सोडून दिलं तू. ते दुश्मनी म्हणून नाही, चिडवायचे सगळे म्हणून. आणि त्याची शिक्षा तू मला दिलीस. आता मी तुझ्याशी नाही बोललो म्हणून काय अडलं का तुझं? तसं बी कुणाचं काय अडतं म्हणा. तेच तर. माझ्याशी बोलणं तोडून लोकांचं चिडवणं बंद झालं का? कमी कमी झालं थोडं. जाऊ दे, सोड ना विषय. सोडून दे म्हणल्याने गेलेले दिवस परत येणार आहेत का रे? आठवते शेतातल्या आंब्याच्या झाडावर आपण झोपाळा बांधला होता. लय जोरात झोका दिला होतास तू आणि पाडलं होतंस मला. मी काय बोलती? तुझ्या वजनामुळे कलंडला होता झोका. माझ्या वजनामुळे कलंडला होता. उगा भपाऱ्या देऊ नकोस. हा, भपाऱ्या? तुझ्याच वजनानं कलंडला होता, आठवतंय मला चांगलं. बर, माझ्या वजनामुळे झोपाळा कलंडला होता, पण माझ्यापेक्षा जास्ती तर तूच घाबरला होतास, हे पण आठवत असेल ना? तासन तास बॉलिंग करायला लावायचा मला. अभ्या, तू क्रिकेट मध्ये जायला पाहिजे होतं रे. जाऊ दे ग, ते स्वप्नच राहिलं माझं. माझं सोड, तुझं काय आठवतंय का? कैऱ्या तोडताना झाडावरून पडलो म्हणून घाबरून अख्खा गाव गोळा केलतास. माझं राहू दे, तुझं काय? माझं वजन कमी व्हावं म्हणून 100 वेळा देवी आईच्या मंदिराच्या पायऱ्या चढायला लावायचास आणि उतरायला बी. पाय तेव्हाच ऐकलं असतंस माझं ना, तर स्लिम ट्रिम असतीस तू आता. सगळ्याला जबाबदार माझी जाडीचे असं मानलं तर मग काय बोलायचं ना? उद्यापासून नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे तुझ्या, त्याचा विचार कर. हे सगळं जा विसरून. एक विचारू? तुझी खरं इच्छा आहे हे लग्न करायची? इच्छा असो नाही तर नसो, आता माझ्यासाठी फक्त माझ्या आई बापूंच्या चेहऱ्यावरचा आनंद जास्त महत्वाचा आहे. हा बरोबर आहे, पण तुझी पण असेल ना काहीतरी इच्छा, अपेक्षा काहीतरी. आपल्याकडे समाजात जाड्या मुलींच्या इच्छा अपेक्षांना काही महत्व नसतं रे. जे ताटात येतं ना त्यातच समाधान मानायचं असतं. हे नाही आवडत मला तुझं. जे मनात आहे ते बोलायचं नाही, आणि जे बोलायची गरज नाही ते बोलून मोकळं व्हायचं.
ज्या आई बापाच्या पोरीला ती जाड आहे म्हणून 34 वेळा नकार आला असेल ना, त्या आई बापासाठी, त्यांच्या सुखासाठी त्यांची पोर एक काय अशा 100 गोष्टी करेल तिची इच्छा नसताना. सज्जनराव पसंत आहेत तुला? आता बोलून थोडीच काही होणार आहे. जाऊ दे ना, तो विषय सोडून दे. तुझ्या नवऱ्याच्या तोंडात बोळा कोंबत जा रात्री झोपताना. लय बेकार करतो. जा झोप जाय, लेट झालाय. एक रिक्वेस्ट होती. बोल ना. आजवर मी होते म्हणून तू आमच्या घरी काही जास्ती फिरकला नाही, पण उद्यापासून मी नसेल ना, तर घरी नक्की येत जा. आई बापूंना विचारत जा. विषय आहे का? तू नको काळजी करू. बरं, ते लोनचं झालं ना? अभ्या, लोनचं झालं का? हा झालं ना. ते माझ्याकडनं पेपर वर्कलाच उशीर झालता म्हणून लांबलं. ठीक आहे. तू टेन्शन घेऊ नको. मी शब्द दिलाय, तुझं लग्न ठरलेल्या मुहूर्तावरच होणार. पैसे देईन मी. अरे, ते सांगायची काही गरज नाही. तुझा नसला तरी माझा अजूनही तुझ्यावर तेवढाच विश्वास आहे. तुला ऐकून लय विचित्र वाटत, पण आजवर आपण बोललो कमी आणि भांडलोच जास्त. पण खरंच आज तुझ्याशी बोलून लय छान वाटलं. माझं मन हलकं झालं. माझं बी. चल मग झोपतो मी, तू बी झोप. गुड नाईट. गुड नाईट. सुंदरा मनामध्ये बनली, सुंदरा मनामध्ये बनली. अभ्या, रात्रभर झोपला नाही वाटतं तू? आता झोपलं ती का सासरी गेल्यावरच. बरं, जगन्नाथ भाऊजीनं फोन केला होता का? हा केला ना, सकाळीच केला होता. काय म्हणले? सगळं होईल, अजिबात काळजी करू नको म्हणले. हा ना, दत्त महाराजांची कृपा आहेच, सगळं काही ठीकच होणार आहे. बरं, मी तिकडे आहे. हा, ये. अभिनवराव, गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाताला काय लागले? का आता ब्रश हातावरच राहिला. ताबत ठेवून येतो. थांबा, मी ठेवतो ना. सेम सेम. काही चहा वगैरे हवा असेल तर सांगा. नाही नाही, निवांत आहे. तुमचं चालू दे, चालू दे तुमचं. ओके. ते पप्पांनी विचारले
कॅशची व्यवस्था झाली ना? हा झाली ना. हा. नाही मग पप्पांना फक्त कॅशच लागणार हा, चेक बेक चालणार नाही त्यांना. नाही नाही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. तुम्ही म्हणाल तसंच होणार. हा. किती? 18 लाख ना. काय भपारे देता राव. 18 लाख सूर्यनमस्कार घालता का? नाही 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 नाही, सूर्यनमस्कार 101 घालतो. तुम्हाला द्यायचे पैसे 18 लाख रुपये, 2 लाख आधी दिलेत, आता 18 परत देणार मी. हा, ते माहिती हो, बँकेत कारकून आहे मी. हा. पण मी म्हणतोय तुम्हाला, तुम्ही घालता ना सूर्यनमस्कार जे, ते एकदम चुकीचे आहेत. चुकीचे? मी जे घालतो ना ते एकदम करेक्ट आहेत. मग शिकवा ना तुमचे करेक्ट सूर्यनमस्कार. शिकू? हा. बघा. एक, दोन. हो कळलं. शिकवीन तुम्हाला नंतर. आज लग्न आहे माझं. 3, 4, 5. दाजी तुम्ही, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. काय झालं, काही पाहिजे का? तुझी बहीण. अहो ती तर दिली ना. अगं पण ती बोलली नाही ना. काय? तिला माहितीये. बोलवतं का तिला? आत्ता? हा, 3च शब्द आहेत. बोलव ना 1 मिनिट प्लीज. हो पण आता नाही येऊ शकत ती. 1 मिनिट नाही, 30 सेकंद तर बोलवा. बोलवा ना 30 सेकंदच प्लीज, बोलवा ना. अहो तिचा चेहरा बघितल्याशिवाय माझी मॉर्निंग गुड होतच नाही कधी. रोज तिचा फोटो बघतो ना मी. आज तिला बघू देत ना प्लीज. ए, हसू नका ना. ए साली, हसू नको ना. अरे ए, मी सिरियसली बोलतोय. बोलवते का तिला? नाही तर बादलीच ओतून घे ना अंगावर मी. हा, मग होऊ देत मला सर्दी. लग्नात अख्खा दिवसभर शिंकत बसून मी. बोलवते का तिला? घेऊ अंगावर. बोलवते तिला. जा लवकर. अरे बोलवते का तिला? पाण्याची बाटली अंगावर ओतून घेईन म्हणे. घेऊ दे. नाही ना ते. अगं लग्न घर आहे, एवढे पाहुणे आलेत, बरं दिसतं का? ते जा ना. अगं जा ना ग अब्दुल्ले, जा. अरे जगाचं काय? 10ला फोन करतो म्हणले. फोन म्हणजे पैसे? नाही नाही, ते येतील नाही तर मी जाईल पैसे घ्यायला. हा मग ठीक आहे. बरं तुम्ही घ्यावरून पटकन, मी जरा जाऊन येतो पलीकडं. हा. सूर्य. अरे बापू, काय करू राहिले इकडे? काय नाही. काही लागलं तर कळवा बरं. हा सांगतो. येऊ? या ना. हे सूर्यनारायणा, अरे लोक पण बघायला लागलेत ना माझ्याकडं. माझी लतुडी दिसू देत ना. हे सूर्यनारायणा, माझी लतुडी दिसली ना तो रोज तुला 101 सूर्यनमस्कार घालीन. एका हातानं. 1, 2,
माझी लतुडी दिसू दे, 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 माझी लतुडी अहो. दिसू दे. आली तू खरंच आली. आता तुम्हाला दिसते ना मी इथं. बोला. मी त्याच्यासाठी नाही बोलवलं तुला, मग तुला बघायचं होतं. आता बघितलंत ना. हा मग जा लवकर आवरा. अहो आईने इथं पाहिलं ना तर लय ओरडेल मला. माझी पण आई ओरडेल मला, तरी पण आलो ना मी इथं. लते ती बोल ना, आय लव्ह यू. अहो काय पांचटपणा लावलाय, कुणी बघेल ना. बघू देत बघायचं तर. तू बोल ना लते. मी तीन म्हणायच्या आत बोल हा, नाही तर मी चिडीन सांगून ठेवतोय. बोल ना लते. लते मी तीन म्हणायच्या आत बोल हा, नाही तर मी चिडीन सांगून ठेवतोय. बोल ना. नाही. सारखं लते नाही 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 बोलू नये ना. लते बघा मला राग येईन सांगून ठेवतोय. मी मी पाणी फेकून पळून जाईन सांगतोय. हा बोल ना लते. बोल हा लते, मला राग येईल बघ. नाही बोलणार आहे का तू लते? लते बघा बोल. मोजू का? लते ए लते. लते बोलते की नाही? लते 1 2 अडीच